नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आरोपी संदीप अहिरे, किशोर कारभारी निकम आणि मदतनीस आरती राजेंद्र पाटील यांनी आतापर्यंत किती पीडित महिलांचे मुलींचे गर्भपात केले हे शोधणं गरजेचं आहे। नांदूर येथील धक्कादायक घटना। संदीप संजय अहिरे सख्या मावस भावानेच मावस बहिणीचा लॅबमध्ये कामगार दाभाडी येथील किशोर कारभारी निकम वयवर्ष 42, आरोपी आरती राजेंद्र पाटील राहणार खानगाव वयवर्ष 46, दरेल येथील लिंगपिसाट आरोपी कृष्णा लहाणू कुणगर वयवर्ष 28 यांनी ओळखीचा फायदा घेत पीडित मुलीशी जवळीक साधत गेली 2 ते 3 वर्षांपासून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला। यावेळी तिने सांगितले, मला तुझ्यापासून दिवस गेले। आरोपी कृष्णाने शक्कल लढवत पीडित मुलीच्या मावस भावाला मदतीला घेऊन त्याला नांदूरला पाठवले आणि माझ्या आईचे ऑपरेशन झाले आहे असे सांगून पीडित मुलीला मावस बहिणीला नवसारी येथे घेऊन गेला। नवसारी येथे माझ्या मनाविरुद्ध त्याने मर्जीतल्या किशोर निकम आरती पाटील यांना बोलावून माझा गर्भपात केला म्हणून पीडित मुलीच्या काकाने नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल केलाय। आरोपी कृष्णा लहाणू कुणगर याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। फरार आरोपी संदीप संजय अहिरे वयवर्ष 30 याला नांदगाव पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी पोलिसांनी अटक करून मालेगाव न्यायालयात हजर केले। 4 एप्रिल पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मालेगाव अप्पर अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, उपपोलीस निरीक्षक मनोज वाघमारे करत आहेत। नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक भोळसर मुलगी आहे, अल्पवयीन मुलगी आहे, त्याच्यामुळे पोक्सो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट पण त्याच्यामध्ये ॲक्ट होतो। 376, 312, 313 अशी कलम आहेत। म्हणजे त्या मुलीला आरोपीकडून दिवस राहिली, गर्भवती राहिली आणि नंतर त्यांनी त्याचा गर्भपात केलेला आहे। या घटनेमध्ये आपण मुख्य आरोपी जो आहे कृष्णा म्हणून त्याला अटक केलेली आहे 8/3/24ला। त्याच्यानंतर त्याला मदत करणारा म्हणजे गर्भपात करण्यासाठी मदत करणारा मुलीचा एक सख्खा मावस भाऊच आहे, त्याला पण अटक केलेली आहे 1/4/24ला आणि 3 आणि 4 नंबरचा आरोपी आहे त्यांना पण 2/4/24ला अटक केलेली आहे। अद्याप पाहतो हे सगळेचे सगळे आरोपी सेंट्रल जेलला आहेत। गुन्ह्याचा बराचसा तपास आता याच्यामध्ये झालेला आहे आणि लवकरात लवकर याच्यामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात येईल। कुठलाही कम्युनल टेन्शन नाही किंवा कुठलाही याच्यापासून वादविवाद नाही, परिसरामध्ये शांतता आहे। लाल दिवा न्यूजसाठी अनिल धामणे, नांदगाव। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।